त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते मुख्यालयी राहत नाही आणि मुख्यालयी राहत असतील तर कोणाकडे राहतात आणि त्यांना आतापर्यंत किती मासिक वेतन देण्यात घर भाडे भत्ता देण्यात आला हे माहिती आम्ही साहेबाकडून 3 महिन्यापासून मागत आहोत, परंतु ती माहिती आम्हाला अप्राप्त आहे. पहिले तुम्ही तिथे दाखल नाही केली का? आता कसं आहे की आम्ही त्या ठिकाणी यासाठी दाखल केली नाही की संबंधित त्या व्यक्तीच्या बद्दल आम्हाला माहिती मी गट शिक्षण अधिकारी साहेबांना मागितली. माझ्या गावचा शेतीचा प्रश्न होता, त्या प्रश्नामध्ये काहीतरी अफरातफर झाली होती. त्या अफरातफरमध्ये त्या संबंधित शिक्षकांनी अर्जदाराशी समन्वय साधून तो विषय निपटवला, परंतु 1 ते 6 विषयामधील माहिती 5 विषयाची माहिती अद्याप मला 3 महिन्यापासून भेटली नाही. 3 महिन्यापासून अद्याप मी 3 महिन्यापासून कमीत कमी साहेबाच्या ऑफिसमध्ये 10 ते 15 वेळा चक्रा मारल्या. साहेब तुम्हाला न देण्यास काय हरकत आहे? न देण्यास माहितीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यांची तक्रार विभागाने यांना पूर्ण माहिती दिली आहे. आपण इकलाच्या बाबतीत माहिती दिली. यांना सांगितलं संबंधित तुम्ही त्या गावात राहता, मुख्याध्यापक गावात आहे, शाळा गावात आहे, तुम्ही शाळेला मुख्याध्यापकाला माहिती मागायला पाहिजे ना. त्यांनी आम्हाला मागितली तरी आम्ही त्यांच्या याच्यानुसार 3 वेळा पत्र दिलेले आहेत आणि त्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्हाला उद्या माहिती मिळून जाईल. तुमचं म्हणणं काय याच्या? माझं म्हणणं असं आहे, मी सुनावणीचं पत्र दिलं. मला मुख्याध्यापकाच्या सहीनिशी माहिती जर मिळाली तर मी ते मान्य गट शिक्षण अधिकारी साहेबांच्याकडून प्राप्त करून घेईल, नाही तर मला ती माहिती सुनावणीत लागेल. किती दिवसात? सुनावणीत मला आता मी पत्र दिलं, 8 दिवसाचा अवधी देते मी, त्याच्यानंतर मी कारवाई प्रस्तुत करण्याचं पत्र देईन. मला 8 दिवसात माहिती पाहिजे ते, कारण की मी 24 तारखेला आता पत्र दिलं, आजची 28 तारीख आहे, 4 दिवस झाले, आणखीन 4 दिवस सांगतो. पुढच्या आठवड्यात सोमवारी मी परत साहेबाच्या भेटीला येईल, कारण की 3-3 महिने माहिती न देणं म्हणजे विनाकारण माहिती मागणाऱ्या अर्जदाराला थकवणं आहे. जाणून बुजून थकवणं आहे, जाणून बुजून त्रास देणं आहे त्या व्यक्तीला. आणि एवढे दिवस एखाद्या कर्मचाऱ्याला माहिती देण्यासाठी पाठीशी घालण्याचं काहीच कारण नाही. त्याचे रिश्तेदार लागतात का ते? आता ते त्यांना माहीत, मला का माहिती. त्यांच्या अंडरमध्ये काम करतात मुख्याध्यापक, जिल्हा परिषद पूर्व. कदापि एखादा शिक्षक रिश्तेदार असला तर ते देत नाही. मला आता त्यांचे काय नातेसंबंध आहेत ते मला काही माहीत नाही, परंतु त्यांच्या अंडरमध्ये ते काम करतात, तर त्यांनी ते मला आतापर्यंत माहिती त्यांच्याकडून उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती. बस एवढंच म्हणणं आहे माझं. लाईव्ह दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक हरिदास बोखडे.